पुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पुणे पोलीस बाल हक्क न्यायालयाकडे वेदांत अग्रवालला संज्ञान म्हणून खटला चालवण्याची मागणी करणार आहेत। कोर्टाने परवानगी दिल्यास वेदांतला अटक केली जाणार आहे। मद्यप्राशन करून गाडी चालवल्याने वेदांत अग्रवालवर आणखीन एका गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात वेदांतला कोर्टामध्ये हजर सुद्धा केले जाईल। तसंच वेदांत कोर्टात हजर न राहिल्यास त्याला फरार म्हणून घोषित करून कारवाई सुद्धा करण्यात येईल अशा आशयाची नोटीस वेदांतला आता बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे वेदांतला बेल मिळते की त्याची तुरुंगात रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज आपण पाहतोय आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय की आता पुणे पोलीस बाल हक्क न्यायालयाकडे वेदांत अग्रवालला संज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी मागणी सुद्धा करणार आहे। आज कोर्टातही त्याला हजर केले जाईल। नेमकं कोर्टात काय काय घडामोडी घडतील? नक्की वेदांत अग्रवालला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि बाल न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो जर हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित केलं जाणार आहे असाही नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि तो न्यायालयात हजर राहिला तर त्याच्यावरती गुन्हे जे आहेत तेही दाखल केले जाणार आहेत। त्यामुळे आता कोर्ट आणि वकील नक्कीच कोर्ट आणि वकील नेमका आज काय निर्णय घेते महत्त्वाचं आहे। पुण्यातील पबमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी आहे असा गंभीर आरोप आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। तसंच पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा अशी मागणी सुद्धा धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। आपण पाहतोय पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। पुण्यातील पबमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी असं सुद्धा धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। नांगा नाच त्या ठिकाणी पबमध्ये चालतो। अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि आजूबाजूला असणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये भागीदारी अशी लोकांच्या तक्रारी आहेत। अशामध्ये तुम्हाला मी व्हिडिओज पाठवतो, माझ्याकडे व्हिडिओज आले आहेत। पोलीस कॉन्स्टेबल नाचताना महिला पोलीस कॉन्स्टेबल नाचतात राव, काय परिस्थिती आहे देशातली या पुणे शहराची। आणि याच महत्त्वाच्या घटनेबाबत आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे की पुण्यातील पबमध्ये आता पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा भागीदारी आहे। तर काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे? जर आपण पाहिलं तर ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर आमदार धंगेकरांनी मुद्दे लावून धरले होते। पब संस्कृती पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। मात्र नागरिकांनी तक्रारी केल्या तर पब काही तासापुरते बंद केले जातात आणि पुन्हा ते सुरू केले जातात। यामध्ये काही पोलीस अधिकारी असतील, काही पोलीस कर्मचारी असतील यांची भागीदारी आहे आणि या पोलीस जे भागीदारी असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेली आहे। गृहमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर गृहमंत्री काल या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये येऊन त्यांनी बैठका घेतल्या होत्या। अनेक काही पुरावे आमदार रवींद्र धंगेकरांकडे आहेत। रवींद्र धंगेकर यांच्या या निवेदनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। पुढच्या मोठ्या बातमीकडे